हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या सोनवणे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बिरवाडीमध्ये आमचं गाव आहे आसमपोई. तिकडे आम्ही घरी चाललेलो आहोत. इथे आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. आणि हा हायवे झालेला आहे, मुंबई गोवा हायवे मार्ग आहे हा. मला इथं चालू दे. फोटो टाकू. नाश्ता माझा ब्रेकफास्ट हे युट्यूबला आहे ना. इथे आता आम्ही आमच्या घरी आलो होतो आसमपोईला. आणि हे आमचे घरचे देव आहेत सोनावळ्यांचे. आणि मी तिथे नारळ एक ठेवलेला. आम्ही दरवेळी आलो की नारळ अगरबत्ती वगैरे असं ठेवून पूजा करतो इथे देवांची. कुलस्वामी आहे सोनावळ्यांचे. आणि मग काका येऊन नारळ वगैरे फोडतात. आम्ही ते पाया वगैरे पडलं. माझ्या साईडला एक नर राहते, मग ती आम्हाला पाणी वगैरे घेऊन आलेली थंड. आणि आम्ही ती अशी बोलत होतो. आणि आतमध्ये घरी गेलो नाही, कारण की आम्हाला बारसगावला जायचं होतं, त्यामुळे आम्ही तर काही थोडा वेळ बसलो नाही. पण आमची ते सोनावळ्यांची सगळ्यांची फॅमिली आहेत ना, आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांना भेटून आलो. मी दरवेळी आले की मी सगळ्यांना भेटूनच जाते इथे. आणि इथे माझ्या छोट्या मुलीच्या पाया पडायचं चाललं होतं. ती सारखी पाया पडत होती आणि टिक्का लावत होती. इथे आता आम्ही बिरवाडीमध्ये आलो होतो. हा बिरवाडीचं मार्केट होतं. आणि खूप गरमी आणि ऊन काय खूप लागत होतं. आणि आम्ही आता पिंपलधिरीला जात होतो, बारसगावला. बारसगाव पुढे आहे, त्याच्या आधीच पिंपलधरी लागते, तिकडे आम्ही जाणार होतो. माझी जाव आहे तिकडे, तिला आणायला जात होतो आम्ही तिकडे. कारण की ती आता ठाण्याला जाणार होती मिस्टरांसोबतच गाडीमध्ये. आणि तिचं खूप सामान होतं, त्यामुळं गाडी घेऊन आम्ही ते घरच्यांनासुद्धा भेटायला जातो. आणि ती ह्या गाडीतूनच जाणार होती. ते मिस्टर आणि ननन असे तिघंजणं ह्या गाडीतून रिटर्न जाणार होते. आणि मी माझ्या आईकडे राहणार होती. तर हा आमचा प्रवास होता, हा बारसगावला जाण्याचा. आणि सियाला सांगत होती मी की आता आपण काकीच्या घरी जायचं आहे म्हणून. आणि इकडे खूप सुंदर आणि रस्ते पण खूप छान झाले तिकडचे. आणि डोंगर वातावरण आणि हे
झाडं बघ किती सुंदर दिसतात आणि वातावरण पण खूप छान आहे. आम्ही ना इथे थोडे पुढे आलेलो, तिचं घर पाठी सुटलेलं. आम्ही गाडीतून गेलो तर आम्हाला कळलंच नाही तिचं घर पाठी आहे म्हणून. आम्ही सरळ तिच्या गावाच्या तिकडेच गेलो. नंतर मग रिटर्न टर्न मारून पुढे आलो तुझ्या घरी. मग बोल काय पण बोल. कुठे चाललीस तू? कुठे चाललीस तू? आता इथून कुठे जाणार? ठाण्याला? आणि मग हॅलो गाईज. हॅलो गाईज. अजून अरे आता विचारते तुला आई कुठे जाणार तू आता? डायरेक्ट ठाण्याला ना? कर काय करायचं? हाय हॅलो बोल काहीतरी. तुला मम्मीला हाय कर. शे मम्मीला हाय कर असं. हाय. कुठे चालले विचार? महाडला ना तू? हाय, मांडला चालली आहे मी. तू ठाण्याला कृष्णा. ठाण्याला चालली सिया आहे. महाडला. लहान पूळ हे खाल्लं ना तुटलेला. लाल लाल कलरची सिया, सियाचा कलर लाल. लाल लाल कलरची बाबा हात कर मम्माला. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल लाल कलरचे मोठे बाबा. लाल लाल कलरची मोठे आई, उठायचे व्हिडिओ काढते होते. लागलं की मला जोरात पोटाला ठोकली जोरात. गाडी पण असते तिला बोलते गाडी जाऊ ना ते आम्ही वरती टेरेसवर होतो आणि खूप छान हवा लागत होती, गार एकदम अशी टेरेसवरती. आणि इथे ही सगळी खेळत होती आणि मग मी त्यांचं थोडा शूट काढत. सियाला गाडीवर बसायचं होतं तर तिचा दादा आहे ना तो तिला गाडीवर चालवत होता गाडी. आम्ही दरवर्षी आलो ना की तिचा दादा आहे ना तिला असंच गाडीवर चालवतो, असं गाडी घेऊन. नो काय नो, सगळा नो, सगळा नो. मारलं मला तोंडाला, आधीच बोट फुटलाय माझा चांगला आणि आता परत मारलाय. तिला हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर. मग बाबू दाखव तुझा, बाबू दाखव, बाबू दाखव, बाबूचं तोंड दाखव तुझ्या. पप्पी घे बाबू. बोल मम्मी मला नको. इकडे बघू.
खाली बघू. इथे या साडी नेसलेल्या आईला भेटलेली अशी लग्नात साडी त्या आईने दाखवत होती. तर ह्या मुली साड्या नेसून बघत होत्या कशा दिसतात त्या दोघी पण गोल साड्या नेसलेल्या आणि दाखवायला येत होत्या बाहेर साडी नेसलेल्या आहेत त्या. दुपारी व्हिडिओ बघितला पाहिजे होता तुम्ही त्यांच्या. इथे छोटी मुलं खाली खेळत होती घराच्या इथे खाली आणि त्या साईडला मोठी मुलं खेळत होती. तिथे ग्राउंड केलेलं त्याने त्यांची इथे मॅचेस असतात तिकडे ते खेळत होते आणि इथे छोटी मुलं ह्या साईडला खेळत होते आणि त्यांची सारखी भांडणं होत होती. म्हणून मी त्यांचा व्हिडिओ काढत होते. त्यांना कळलं मी व्हिडिओ काढते तसे गप्प बसले आणि खेळायला लागले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. बाय.